महाराष्ट्र मीडिया लाईव्ह। सौ मध्ये स्विफ्ट कारच्या धडकेत 8 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, पोलीस ठाण्यात तणाव। महाड तालुक्यातील सौ परिसरात घडलेल्या दुर्दैवी अपघातात भरधाव स्विफ्ट कारच्या धडकेत 8 वर्षाच्या शरण्या अक्षय दवंडे या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला। दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास MH04AF9490 या क्रमांकाच्या स्विफ्ट कारने सौ येथील रहिवासी अक्षय दवंडे यांच्या मुलीला धडक दिली। अपघातानंतर कार चालक फरहान अब्दुल कादिर ताजीर राहणे अप्पर तुडील हा घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न करीत असताना ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। अपघातानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी सौ परिसरातील ग्रामस्थांनी महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली। यावेळी पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीला ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आल्यामुळे परिस्थितीत तणाव निर्माण झाला। याच कारणामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी सांगितले। रायगड प्रतिनिधी अमोल कुमार जैन। तर 6 वर्षाच्या मुलीला उडवण्यात आलेला आहे। कशा प्रकारे गुन्हा दाखल झाला आणि आपली पुढची तपास काय असणार आहे? महाड शहर पोलीस स्टेशनला एक सौ जे गाव आहे तिथे 8 वर्षाची मुलगी आहे। तिच्याविरुद्ध त्याला एक अननोन कारवाल्याने उडवलं होतं। मग आम्ही ते CCTV फुटेजच्या आधारे त्याला शोधलेला आहे आणि तिची गाडी नंबर शोधून तो आरोपीही शोधलेला आहे। तेव्हा पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद केलेली आहे। त्याच्यामध्ये BNSS कलम 106(1), 281 आणि 125 ब सह मोटर वाहन कायदा 1988चे 134 आणि 184 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। पुढील तपास करीत आहोत। सर, जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला, काय कशा प्रकारे काय झाली घटना, काय सांगणार? याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर 50-60 जे लोक आलेले होते। त्यांची मागणी होती की ते आरोपी आमच्या ताब्यामध्ये द्या। असं आरोपी पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये प्रोसिजर चालू असताना ते आम्हाला ताब्यात द्या म्हणून सांगत होते आणि ते जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये घुसत होते। म्हणून मला थोडंसं रेटारेटी प्रकार करावा लागला आणि लोकांना पांगवलेलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.